नमस्कार, मी तेज बोरगरे. आपण सकाळचं बातमीपत्र पाहताय. कृषी बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला टॉप 10 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. वाशिम जिल्ह्यामध्ये कपाशीच्या उत्पादनामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसानं आधीच उत्पादन कमी असताना अवकाळीनं नुकसान केलेलं आहे. कापूस भिजल्यानं प्रतवारी कमी झाल्यानं कापसाचं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे कपाशी पिकांचं नुकसान झालेलं आहे. कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला गेलेला आहे. दरम्यान सातत्यानं कपाशी पिकांचं नुकसान होत असल्यानं मुक्ताईनगरमधील शेतकऱ्यांना तीव्र संताप व्यक्त झालेला आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सर्वच महसूल मंडळाला 25% अग्रिम विमा लागू करावा यासह अन्य मागण्यांसाठी अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शहरातील सावरकर चौकामध्ये प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केलं. मिरचीला लिलाव बंद करण्याचा निर्णय नंदुरबार बाजार समितीने घेतलेला होता. यामुळे शेतकरी, व्यापारी आणि त्यांच्यासोबत बाजार समितीच्या मोठं या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. परंतु आता हवामान विभागाकडून पावसाची शक्यता नसल्यानं बाजार समिती पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. अवकाळी पावसानं शेतातील 3 एकरवरील हरभरा जळून गेलेला आहे. शेवटी टोकाचं पाऊल उचलत शेतकऱ्यांना आपलं 3 एकर हरभऱ्यावरती रोटावेटर फिरवलेलं आहे. त्यामुळे अवकाळी पावसानं पुन्हा एक वेळ शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरती पाणी फिरलंय. वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील 40,000 हेक्टरच्या जवळपास पेरणी झालेली होती. मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालेला असून बुरशीजन्य रोग वाढलेले आहेत आणि सोबतच हरभरा पीक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या पिकाचं नुकसान झालेलं आहे. हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालाय. लातूर तालुक्यातील बाबळगाव शिवारामध्ये हरभरा पिकावरती अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती वाढल्याने शेतकरी संकटात सापडलाय. औषध फवारणी करून देखील अळीचा बंदोबस्त होत नाही. हजारो रुपये खर्च करून केलेली पेरणी हातची गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. हिंगोली जिल्ह्यामध्ये रब्बी पिकांवर अवकाळी पावसामुळे हरभरा पिकांवरती आधी करप्या आणि त्यानंतर हिरव्या रंगाच्या अळ्या पडल्यानं शेतकरी दत्ता बांगर यांनी तब्बल 12 एकर शेतातील हरभरा पिकावरती रोटावेटर फिरवलेला आहे. उत्पादन हाती लागणार नसल्यानं शेतकरी बांगर यांनी हा निर्णय घेतला. वातावरणातील बदलामुळे हिंगोलीतील तूर पीक धोक्यामध्ये आलेलं आहे. अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं तूर पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. लागवड निघत नसल्यानं शेतकऱ्यांनी तुरीच्या उभ्या पिकांमध्ये जनावरे सोडून तूर पीक नष्ट केलंय. आणि आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्या ह्या विस्तारानं पाहूयात. बातमी साताऱ्याहून. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातील यमकर आणि झोरे बंधूंनी एकत्र येत पारंपरिक शेतीला छेद देत 3 एकर क्षेत्रामध्ये विंटर डाऊन जातीच्या 40,000 रोपांची लागवड केलेली आहे आणि यामधून त्यांना 15 लाखांचं उत्पन्न मिळणार असल्याची अपेक्षा आहे. अस्मानी सुलतानी संकटांचा सामना करत या शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन घेत उत्तम नियोजन करत शेती फुलवलेली आहे आणि या संपूर्ण ठिकाणाचा आढावा घेऊन त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी पाहूयात. यंदा राज्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस पडलेला होता आणि त्यामुळं शेतकरी हा मोठ्या अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता. मात्र या आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का इथल्या एका शेतकऱ्यांनी एक स्ट्रॉबेरी पिकाचं मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे आणि ही लागवड यशस्वी देखील केलेली आहे. सध्या मी याच शेतामध्ये आहे. आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता की हे मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी पिकाचं उत्पन्न आपल्याला या ठिकाणी घेतलेलं पाहायला मिळतं. एकंदरीत जर पाहिलं तर साधारण 3 एकर क्षेत्रामध्ये 40,000 रोपांची लागवड केलेली आहे आणि या रोपातून त्यांना 15 लाखापेक्षा जास्तचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र म्हटला की ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात डोळ्यासमोर येते आणि या शेतीला पर्याय म्हणून त्यांनी स्ट्रॉबेरी पिकाचं उत्पन्न घेतलेलं आहे. काय सांगाल तुम्ही याच्या पाठीमागं कशी मेहनत घेतलेली आहे? ह्याच्या मागं मेहनत म्हणजे अशी एकदम भरपूर मेहनत घेतली. आम्हाला वाटलं नव्हतं की या कोयनाबागामध्ये आपल्या हे स्ट्रॉबेरीचं पीक घेऊ शकतो आपण, असं शाश्वती नव्हती. तरी पण एक आम्ही मोठं धाडस केलं की कुठल्या परिस्थितीत आपण स्ट्रॉबेरी इथे पीक पिकवायचंच. साधारण तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती आहे या क्षेत्रामधून? साधारण तर मला वाटतं कमीत कमी 15 लाखापेक्षा जास्त उत्पादन झालंच पाहिजे.
अशी अपेक्षा आपली. तुम्ही या संपूर्ण शेतीमध्ये हे आपण यशस्वी होऊ शकतो हे दाखवून दिलेलं आहे या गावातील शेतकऱ्यांनी. शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, संगमनगर, सातारा. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कांद्याची आवक झालेली आहे. सोलापूरच्या बाजारामध्ये आज सुमारे 1000 ते 1200 गाडी कांद्याची आवक असल्याची व्यापाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. दरम्यान आज वाढलेल्या कांदा आवकमुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा हा लिलाव बंद राहणार आहे. सध्या आज रोजी बंपर आवक आहे. 2-3 वर्षात एवढी आवक कधी झालेली नाही आहे. आज कमीत कमी 1000 ते 1250 कांद्या गाड्याची आवक आहे. कारण निर्यात बंदी झाल्यामुळे, सरकारनं निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी घाबरलेले आहेत. सध्या आपल्या पदरात काय पडतं आहे ते बघायला लागलेत. म्हणजे शनिवारच्या बाजारपेठेत तर 4 ते 4500 कांद्याला बाजार होता. आज रोजी कमीत कमी 1500 रुपये बाजार खाली आलेला आहे. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती शेतकरी नेते रविकांत तुपकर हे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. कापूस सोयाबीन प्रश्नी पुढाऱ्यांना गावबंदी घाला असं त्यांनी म्हटलेलं आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना हे आवाहन केलेलं आहे. गोरेगावातील अन्नत्याग आंदोलनामधील भेटीदरम्यान तुपकर यांनी शेतकऱ्यांना हे आवाहन केलं. मी तुमच्यासारखा साधा शेतकरी आहे. या शेतकऱ्यांना एकत्रित करून सरकारच्या उरावर बसायचं आणि काही ना काही लोकांच्या पदरात पाडून घ्यायचं, इतकं साधं सरळ सोपं काम आहे. पण तुमचं बी असं आहे, तुम्ही आम्हाला काय आणि तुमच्या आमदारांकडून विचारत तुम्ही वाटत नाही. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, मराठा आरक्षणात जशी बंदी घातली या गाव पुढाऱ्याला, तशी सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर बंदी करा. हे सर एका लाईन जोडी देतील. अवयव विक्री काढणाऱ्या शेतकऱ्यांशी सरकारनं चर्चा करावी, अन्यथा महाराष्ट्रातील लाखो शेतकरी हे अधिवेशनामध्ये जातील. रविकांत तुपकर यांनी सरकारला 7 दिवसांचा इशारा दिला. हिंगोलीच्या गोरेगाव येथे पीक कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीला काढणाऱ्या शेतकऱ्यांनी मागील 5 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय आणि याविषयी 7 दिवसांमध्ये अवयव विक्री काढणाऱ्या शेतकऱ्यांनी सरकारनं चर्चा करावी अशी मागणी तुपकर यांनी केली. मात्र सरकारनं निर्णय न दिल्यास हिंगोलीच्या शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह नागपूरच्या अधिवेशनामध्ये जाऊ असा इशाराचा रविकांत तुपकर यांनी दिला. सरकारला माझी विनंती आहे की आठवड्याभरामध्ये 7 दिवसामध्ये सरकारनं या अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या आणि किडनी विकायला काढलेले शेतकरी जे आहेत, यामध्ये गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दशरथ मुळे, रामेश्वर कावरखे, संजय मुळे, सकाराम भाकरे, वैद्य गजानन जाधव, मदन कावरखे या शेतकऱ्यांशी सरकारनं चर्चा करावी आणि यांचं म्हणणं ऐकून घेऊन यांच्या मागणीवर तातडीनं निर्णय घ्यावा. हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी पपईला चांगला भाव मिळतोय. मात्र जिल्ह्यामध्ये पपई उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालाय. काढणीला आलेलं पीक जाण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे. पपईवरती विषाणूजन्य रोगांमुळे जवळपास 100 एकरवरील बाग नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. विषाणूजन्य रोगाचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्यानं पपई उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडलाय. मी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पपईची लागवड केली आणि आता आलेल्या अवकाळी पावसामुळे पपईची अतोनात नुकसान झालेली आहे आणि त्याच्यामुळे फळं बारीक होत आहेत आणि झाडं पिवळे पडून व्हायरस हा जास्तच प्रमाणात आलेला आहे आणि आपण जो खर्च केला तो निघेल की नाही असं आम्हाला वाटत आहे. आणि एका झाडाला जवळपास नाही म्हणलं तर 100 ते 150 रुपये खर्च असते आणि त्याच्यातून 100-150 रुपये निघून 200 रुपये पण निघत नाहीत. त्याच्यामुळे इथून पुढे आता पपईच्या भरोश्यावर जे आपल्याला काही कामं करायचे होते ते आता कसे करायचे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये वाटाण्याची आवक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. दिवसाला जवळपास 40 ते 50 गाड्यांची आवक होत आहे. दरामध्ये वाढ होणार नसून स्थिर किंवा दर अजून कमी होतील असं मत व्यापाऱ्यांचं आहे. 80, 75, 70 रुपये होते, आता जरा कमी झाले. 60 रुपये 65 रुपये झाले. नंतर 55-50 रुपये पण देतो. 80, 75, 70 रुपये होते, आता जरा कमी झाले. 60 रुपये 65 रुपये झाले. नंतर 55-50 रुपये पण देतो. आणि थंडीची चाहूल लागली की पोपटी बनवायला गावाकडे सुरुवात होते आणि त्यासाठी लागणाऱ्या वालाच्या शेंगांचा हंगाम आता सुरू होतो. सध्या ह्या शेंगा 60 ते 70 रुपये किलोनं विकल्या जात आहेत. मात्र यापुढे नागरिकांची पसंती मिळणार असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. 40 ते 45 गाडी वाटाण्याची आवक झालेली आहे. याच्या 1 महिन्यापूर्वी हीच आवक 5 ते 6 गाड्या होती. त्याच्यामुळे त्यावेळेस भाव होते 100 ते 120 रुपये किलो. आज तेच भाव आहेत 20 रुपये ते 25-30 रुपये किलो.
आणि सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उन्हाळी शेतीची कामं सुरू झाली आहेत. यामध्ये प्रामुख्यानं शेत नांगरणी, बिपेरणी, वाफे तयार करणं याचा समावेश आहे. आणि याच उन्हाळी पिकामध्ये प्रामुख्यानं गावठी मिरची, चवळी, भुईमुग अशी पिकं घेतली जातात. सध्या गावठी मिरची पीक अधिक घेतलं जात असून याचा दरही बाजारामध्ये चांगला आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ नेप्ती उपबाजार समिती कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरती 31 मार्च 2024 पर्यंत घातलेल्या निर्यात बंदीच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी धरणं आंदोलन केलंय. या ठिकाणी आम्ही जे आंदोलन पुकारलेलं आहे, त्या आंदोलनाचा खऱ्या अर्थाने आमची मागणी एक आहे की तुम्ही आता कांद्याची एक निर्यात बंद केलेली आहे, इथेनॉलची बंदी केलेली आहे. आमचं म्हणणं असं आहे की दुधाला किमान 35 रुपये भाव दिला पाहिजे, ऊसाला किमान 3000 रुपये भाव मिळाला पाहिजे. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि जे आमचे गारपीटग्रस्त, जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत यांना तातडीची त्यांची जी कर्ज आहे ती शासनाने लवकरात लवकर भरण्याची तरतूद ही सरकारने केली पाहिजे अशी आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे. कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकऱ्यांकडून होळी करण्यात आलेली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील घटना आता ही समोर येते आहे. राज्य सरकार विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आक्रमक झाली आहे. कांदा निर्यात बंदी केंद्र शासनानं अद्यापही मागे न घेतल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी शासनाच्या निर्णयाची होळी करून कांदा निर्यात बंदी विरोधात घोषणाबाजी करत या ठिकाणी निषेध केला आहे. सरकारच्या वतीने कुठेतरी मदत मिळावी, कुठेतरी सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीनं दुसऱ्या टप्प्यात देखील तुटपुंजा परतावा देत शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. यंदा खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्याआधी मात्र प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांनी रक्कम भरली. पीक विमा कंपनीनं 2 रुपये, 9 रुपये, 22 रुपये, 52 रुपये अशी रक्कम देऊन शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे. सरकारी योजनेनुसार 1 रुपयामध्ये पीक विमा काढण्यासाठी सेतू केंद्र चालकांना 100 ते 200 रुपये, तर पीक पाहणीसाठी आलेल्या विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 500 ते 1000 रुपये द्यावे लागतात. तरीही हाती भोपळा आला असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. माझ्या शेतात खरीपमध्ये 1 हेक्टरमध्ये सोयाबीन होतं. पूर्ण अतिवृष्टीमुळे पूर्ण सोयाबीन गेलं. त्याच्या पाठोपाठ रब्बीमधला चना बी गेला आणि पीक विम्याकडून थोडीफार आशावती. खरीपमध्ये तर काही पीक विम्याचे 200 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये असे आलेले आहे. आणि ते गव्हर्नमेंटनं विमा कंपनीकडून थोडं लक्ष देऊन काहीतरी कारवाई करावी. याच्यावर पूर्ण आमच्या गव्हर्नमेंटवर भरोसा आहे. शेतकऱ्याजवळ कोणतेही पैसे नसल्यामुळे आता थोडेफार गव्हर्नमेंटनं याच्यावर लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो.